तर तुम्ही हे 19व्या वर्षी असं परत कसं काय गाणं गाऊ शकलात? पण जेवढे मला रिस्पेक्ट करते मी ज्यांना, त्यांचे सगळ्यांचे फोटो, ज्यांना प्रेम करते, दीदी आहे, संध्याकाळी आली ना की म्हणते आय एम टायर्ड. तुला कधी आठवतंय की तुझ्यावर कधी आजी चिडली आहे किंवा तुला कधी ओरडली, असं तुला कधी आठवतंय? जे काम करणार तुम्ही ते आपलं लाईफ आहे समजून करायचं, की आपला जीव आहे. हे काम नसलं तर आपण जिवंत नसणार. जवळजवळ 900,000 1,000 तरी गाणे आहेत मराठी. एवढं काम करून हे सगळं तुम्ही कसं टिकवलं? का हा सगळा मनाचा खेळ? पहिलं गाणं आहे, हे गाणं वाईट झालं तर दुसरं गाणं मिळणार नाही. नमस्कार मित्रांनो, मी अथर्व सुदामे. कसे आहात सगळे? निवांत ना? निवांतच असलं पाहिजे, कारण का आपला जो कार्यक्रम आहे निवांत कट्टा तो आता मोठा होत चाललाय. कारण का आज जी मोठी व्यक्ती आपल्या सोबत आहे तर त्यांचं इंट्रोडक्शन करून द्यायची मला गरज नाही, कारण का त्यांचं नाव हेच त्यांचं इंट्रोडक्शन आहे. कारण का आशा भोसले जी आपल्या सोबत आहेत आणि त्याचबरोबर सिंगर, डान्सर, परफॉर्मर, ऍक्टर, त्यांची नात झनई भोसले पण आपल्या सोबत आहे. तर पहिलं म्हणजे खूप खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला वेळ दिलात. आणि मला पहिला प्रश्न हेच विचारायचं की आता तुमच्या दोघींचं एक गाणं येते, तर तुम्ही हे 19व्या वर्षी असं परत कसं काय गाणं गाऊ शकलात? 19व्या वर्षी उलट करायचं म्हणून पडले. तर 92 चालू आहे ना मला. 92 वर्षी काय गाणं आलं केलं. मग हा तरुणपणा कसा काय टिकवला? टिकवला नाही, टिकला तो स्वभावामुळे. सगळीकडे बघताना पॉझिटिव्ह बघायचं, आनंदी राहायचं. काही दुःख आलं तरी कुणाला सांगायचं नाही, स्वतः भोगायचं, आनंद दुसऱ्याला दाखवायचा. या स्वभावामुळेच टिकलं ते. आणि मेहनत केली, त्याच्या मागं रियाज केला, 2 टाइम रियाज केलाय, सकाळ संध्याकाळ. आणि रियाज करून आवाज चांगला ठेवलाय आणि त्यामुळेच गाऊ शकते. आणि तुम्ही आतापर्यंत एवढ्या हिरोईनसाठी गायलेत, पण घरातल्या हिरोईनसाठी गाताना तुम्हाला कसं वाटलं? खूप छान वाटलं, कारण घरानं चालायला पाहिजे. ते माझं मनात होतं की काय काय होणार. सगळे आजकाल शिकून मुलं नोकऱ्या करतात, काय काय करतात, ही काय करणार. लहानपणापासून असं वाटत होतं की ही आर्टमध्ये जाणार, आणि तशी ती गेली. तर आम्ही शिकवायचा फार प्रयत्न केला तिला, कॉलेजला जा म्हणून. पण ती 1 वर्ष कॉलेज करून ती म्हणाली नाही मी तुमच्या ह्याच्यात येणार. ती गायचं, तिला गाण्याचा शौक आहे खूप. आणि डान्स तर 5 वर्षापासून शिकलेली आहे. आणि ॲक्टिंग तर भिनलेलंच आहे ते माझ्या वडिलांच्यामुळं, कारण माझे वडील ॲक्टर होते आणि त्यामुळं त्याच्या घराण्यातच आहे ते, तिच्यात ते आलेलं आहे सगळं. आणि तुला आजीने जेव्हा आवाज दिला, कारण का भरपूर याचं स्वप्न असतं की आम्हाला आशा भोसलेजींचा आवाज कधीतरी थोडस एखादं वाक्य, एखादी ओळ तरी मिळावी, पण तुला जेव्हा मिळालं तर तुला कसं वाटलं? काय ना की लहानपणी मी जेव्हा फार लहान होते, मी त्यांच्या छोगाडा तारावरती गरबा करायची, म्हणजे असंच घरी. आणि त्यांचं कुठलंही गाणं असायचं, म्हणजे डान्स नंबर असायचं, ते दुसरं कुठलं गाणं होतं, 1 2 चा चा चा, ते रिलीजेस येत राहिले ना, तसं मी नाचायची, फार नाचायची, त्यांच्या अवतीभवती फिरायची, सगळं करायची. तर आय थिंक लहानपणापासून होतं माझ्यामध्ये की कधीतरी त्यांचा आवाज येणारच होता. पण हेच माहीत नव्हतं की फिल्ममध्ये येणार की सिंगलमध्ये येणार की कसं येणार. त्यांनी मला प्रॉमिस पण दिलाय की एकदा फिल्ममध्ये पण देणार आहे प्लेबॅक. छान नशीब आहे. पण हे लवकर निघालं आणि हे अजून स्पेशल आहे, कारण माझे पणजोबा जे आहेत ना, ते पण व्हिडिओच्या माध्यमापासून आहेत. हे आहेत माझे बाबा आहेत, त्यांनी व्हिडिओचं डिरेक्शन केलंय आणि हे सगळं केलं. आणि मी आहे, म्हणजे पूर्ण फॅमिली अफेअर झाला. तर मग अजून मजा येते ना, फॅमिली बरोबर काम करणं छान आहे. आणि ह्या तर खुशच राहतात फुल टाइम, तर मजा येते त्यांच्याबरोबर काम करायला. आणि ह्या गाण्याची आयडिया कोणाची होती की हे असं आपण गाणं करूया? नाही, म्युझिक डायरेक्टर त्यांनी गाणं बनवलं होतं आणि माझ्या मुलाला ते गाणं फार आवडलं. त्यांनी सांगितलं की आपण हे गाणं डब करूया, असं म्हणजे काय म्हणतात त्याला, रेकॉर्डिंग करूया आणि पिक्चराइज करूया. बरोबर. आणि हिला पण त्याच्यामध्ये डान्समध्ये आणि
एक सितारेचा फार मोठा पीस आहे, हो. त्याच्यावर तिला डान्स करा. आणि त्याने असं दाखवलंय की माझी जी इच्छा आहे, माझं जे आयुष्य आहे ते कसं गेलेलं आहे. तर मी थिएटरमध्ये सगळ्यात रेकॉर्डिंग थिएटरमध्येच माझं आयुष्य गेलेलं आहे. बरोबर. मी घरात कमी असायचे, रेकॉर्डिंग थिएटरमध्ये जास्त असायचे. म्युझिशियन, म्युझिक डायरेक्टर, रायटर्स वगैरे सगळेच. आणि त्यानंतर सगळं खाली झालं. माझ्या बरोबरचे साथी सगळे गेले. आधी कमी लोक राहिले, सगळे म्युझिक डायरेक्टर गेले सगळे, आणि सिंगर पण गेले सगळे. तर त्यामुळं असं खाली वाटतं ना एकदम. बरोबर. आणि काय होतं की आपण एकटं असलं की ते सगळं आठवतं. बरोबर. आणि आठवल्यानंतर आपण रडत ते काय नाही, पण त्या जगात त्या जगात विचारत असतो. आणि सगळे आपल्या समोर उभे असतात. तर ते जे खाली पण असतं कामाचं जे ते त्या गाण्यामध्ये आलेलं आहे. बरोबर. ती जी हवेली आहे, माझ्या मुलांनीच माझ्या मनाचं सगळं ओळखलं. ती हवेली त्यानं केली, तानेबरोबर त्याचे दिवे लागले. तर आयुष्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे? संगीत. संगीत हे माणसाला, कुठल्याही माणसाला म्हणा, तुम्ही गुणगुणत असतो. आवाज नसेल, काही नसेल तरी तो गुणगुणत असतो, नाही तर डान्स करत असतो. डान्स आणि गाणं हे दोघं आयुष्यात असतं दोघांच्या. तर ते गाण्यामुळं आपल्या आयुष्याला खूप ताजगी मिळते आणि सगळं. त्यामुळंच मला असं म्हणतात, तुम्ही 51 वर्षी तुम्ही असे कसे दिसता, म्हणजे संगीताची कला आहे ती. संगीत आमच्यामध्ये असल्यामुळं ते संगीताचंच आहे. आ करणं, ओ करणं, त्यामुळे रेगा वगैरे कमी येतात. हा ओ असं करावं लागतं ना, तर त्याचं असतं. तर ते जे सुनेपण आहे ते या गाण्यामध्ये आलेलं आहे. बरोबर. आणि सगळे माझे जे आवडते म्युझिक डायरेक्टर आहेत सगळे दाखवणं ते शक्य नव्हतं. बरोबर. एका फिल्ममध्ये दाखवणं शक्य नाही. पण जेवढे मला रिस्पेक्ट करते मी ज्यांना, त्यांचे सगळ्यांचे फोटो, हा, ज्यांना प्रेम करते, दीदी आहे, ते दाखवलं. आणि त्यानंतर माझ्या आयुष्यातला उजेड हा आहे, ही उजेड आहे. बरोबर. माझी मुलं तर मी मोठी केली, आणि त्यानंतर उजेड आला घरामध्ये. ही 2 मुलं झाली, जुळी आहेत, रणजय आणि जानाई. तर हा उजेड आहे. तर त्यामुळे या गाण्यामध्ये मी, म्हणजे नंदूने असं दाखवले की माझ्या आयुष्यात उजेड कसा आला. ते मी पाहिलं, ती कन्सेप्ट फार सुंदर आहे. आणि त्याच्यात तुम्ही सगळ्या सिंगर्सचे आणि एक एक फोटो येतात आणि तुम्ही त्यांना वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करता प्रत्येकीला. जेव्हा रफी साहेब येतात तेव्हा तुम्ही नमस्कार करता. जसे ते होते आता असं करायचे ते. बरोबर. तो किशोर कुमार आल्यावर तुम्ही हाय करते, बप्पी आल्यानंतर हसते, आणि तो हसण्यासारखाच होता. SD ना, मदत भैयांना नमस्कार. बरोबर. तेच मोठे होते माझ्यापेक्षा, गाण्याने फार मोठे होते. दीदी वगैरे सगळे. फक्त पंचमच्या बाबतीत सगळं वेगळं होतं. पण तुम्ही लहान असतानाच ठरवलेलं की आपल्याला सिंगर व्हायचंय किंवा गायक व्हायचं? हे लहान असं काही ठरवलं नव्हतं. सिंगर तर आम्ही होतोच. बरोबर. लहान असताना आम्ही ऐकताच गाणी शिकत होतो, गात होतो. आणि परोचा म्हणायच्या ऐवजी आम्ही देवासमोर गाणी म्हणायचो बाबांची. बाबा गेल्यानंतर परोचा म्हणायला बसायचं, पण नंतर गाणी म्हणायची सगळी. दीदी वगैरे सगळे आम्ही बसायचं. तसंच गाणं आमच्यामध्ये होतं. ऍक्टिंग पण होतं, पण ऍक्टिंगसाठी चेहरा नव्हता. आणि ऍक्टिंगचे गाण्यामध्ये उतरलं. बरोबर. सगळी गाणी तुम्ही बघता माझी सगळं ऍक्टिंग मध्ये असतं. ते ऍक्टिंग आलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि ते बरं झालं, कारण काम करणाऱ्या लोकांचे दिवस जास्त नसतात, गाणाऱ्यांचे दिवस भरपूर असतात. कारण त्यांना बघायचं नसतं, ऐकायचं असतं. तर पण तुम्ही जे गाण्यानी ऍक्टिंग करता ते फार लोक चेहऱ्याने पण करू शकणार नाहीत, त्यामुळे तुम्ही ग्रेट आहात. आणि मला तुला विचारायचं की तुला पहिल्यांदा कधी कळलं की आता प्रत्येकाच्या घरात आई वडील आजी आजोबा असतात, पण तुला कधी कळलं की आपली आजी एक स्टार, एक सुपरस्टार आहे आपल्या घरात? हे पहिल्यांदा कधी कळलं? मी 9 किंवा 10 वर्षाचे होते.
आणि तोपर्यंत म्हणजे आम्ही घरी आशाई बोलवतो त्यांना. तर आशाई काय काय गेम्स खेळायचो, भूताचे गेम्स, ते काहीतरी करायचे नॉर्मल जे घरी चालतं, आजी कशी असते तसं. आणि मला वाटायचं हा ठीक आहे, कधीतरी जायच्या कॉन्सर्टला. मी फार रडायची, कशाला जाते तरी जायच्या. ठीक आहे जाणार, कुठेतरी काहीतरी काम असणार त्यांचं, रात्रीच्या 11 वाजता असणार काहीतरी काम. पण मग जेव्हा मी 9-10 होते, मी पहिल्यांदा त्यांच्याबरोबर स्टेजवरती परफॉर्म केलं. आणि मला आताही लक्षात आहे, मी लहान मुलगी होती, मी बॅक स्टेज बघत होती आणि आशाई जेव्हा स्टेजवरती उतरल्या, ते पूर्ण जितके हजारो लोक होते सगळे उठले आणि इतक्या टाळ्या शिट्या, म्हणजे स्टँडिंग ओवेशन, नुसतं त्यांनी नुसतं पाऊल ठेवलं आणि इतकं मोठं काहीतरी झालं. मी बोलली ही माझीच आजी आहे, लाईक शुअर ना, म्हणजे सेम आहे. कारण घरी असं ॲटमॉस्फिअर बिलकुल नव्हतं, तर तसंच होतं. मला काय आजी आहे, सगळं आहे असं. पहिल्यांदा मी बघितलं, मी आश्चर्यचकित राहिली. मी बघत राहिले की काय चालू आहे ते. मग त्याच्यानंतर 2-3 वर्षानंतर खरंच म्हणजे डोक्यामध्ये गेलं की हे फार महान आहेत. आपण जे आशाई बोलवतो ते आशाजी आणि काय काय लोक बोलवतात ते वेगळं आहे. पण ते प्रेम ऑलवेज आमच्यामध्ये वेगळं होतं. म्हणजे आय थिंक माझ्या हिशोबाने माझा आणि त्यांचा एक फार वेगळा नाता आहे, जो आम्हाला माहिती आहे कसं आहे. पण आजी पोती म्हणजे फॉर्मली तसं आहे, पण आम्ही फ्रेंड्स आहोत. म्हणजे मी काय पण त्यांना सांगू शकते, ते मला काय पण सांगतात, ते मजा येते त्यांच्याबरोबर. आणि त्या मनाने अजून हो पूर्ण हसमुख 10 वर्षाच्या मुलगीसारखी आहेत. मला विचारायचं की तुमच्या वेळेस जी गाणी होती, तर आता एखादं 5-6 वर्षापूर्वी जे गाणं येतं ते आता आपल्याला जुनं वाटतं, पण तुम्ही गायलेली गाणी किंवा तुमच्या वेळेत जी गाणी गायली ती अजूनही आपल्याला नवीन वाटतात, किंवा अजूनही गाणं लावायचं म्हणलं मुद्दाम की आपण तीच गाणी लावतो. तर ते असं काय खासियत होती की आपण अजूनही तेच ऐकतो, किंवा आपल्याला गाणं ऐकायचं म्हणलं किंवा गाणं शिकायचं म्हणलं की आपण ती गाणी लावतो किंवा ऐकतो? हो, त्यांचं शिकण्यासारखंच होतं ते गाणी. शब्द चांगले होते, काहीतरी गाण्याला म्हणजे ट्यूनला अर्थ होता, चांगले बनवायचे ट्यून, आणि गाणारे पण चांगले होते आणि मेहनती होते, क्लासिकल शिकलेले होते. असे काही सिंगर होते की क्लासिकल, आम्ही बहिणी दोघी क्लासिकल मधून आलेलो होतो. आणि रफी साहेब इतकं क्लासिकल नव्हतं, पण किशोर तर बिलकुल. पण देवाची देण त्यांना फार होती, त्यामुळं त्यांची गाणी खूप चांगली व्हायची आणि आपल्याला ती अजूनही आवडतात. कारण आपल्याला आवडतात, पण लहान मुलांनाही काही वेळेला मी असं बघितलेलं आहे की यंगस्टरना पण आवडतात ती गाणी, आवडतात. तुम्ही बऱ्याच इंटरव्ह्यू मध्ये म्हणलात की तुम्हाला सगळ्यात जास्ती रेकॉर्डिंगच्या वेळेस किंवा गाण्याच्या वेळेस किशोर कुमार यांच्यासोबत जास्ती मजा वाटायची. तर त्यांच्यासोबत असं काय होतं की तो काय लगीर के फकीर नाही था, असतात ना की गाणं शिकवलं तसंच गायचं असं. तो आपल्या मनाने त्याच्यामध्ये चेंज करायचं, ते मला आवडायचं. कारण मी तशीच आहे, मी जास्त करून स्वतःचं गाण्यामध्ये घालण्याचा प्रयत्न करायचे. काही धारकती, काही आलाप, काही शब्द अगदी कसे म्हणायचे, वेगळं तऱ्हेनं म्हणायचे, असं करायचंय. तर ते मला आवडतं की माणसाने शिकवलेलं आहे ते एकसारखं तसंच म्हणायला नाही. आणि म्युझिक डायरेक्टर पण आवडायचं नाही, त्यांनी शिकवलेलं आहे ते म्हणायचे आप अपना कुछ कीजिए ना, असं बोलते ते. तर तसं म्हटल्यानंतर आम्ही आपलं करायचं. तर दीदीला एक दिवस मी बोलले, म्हटलं तू खूप आलाप वगैरे करत, आता का नाही करत? जाऊन दे ना, आपल्याला थोडीच काही जास्त पैसे मिळणार आहेत आपण केलं म्हणून, तर नाव त्यांनाच मिळणार आहे. म्हटलं नाही, आपण आपलं गाणं चांगलं करायला पाहिजे आहे. तर आपण आपल्याला हे केलं पाहिजे, तान आलाप काही असलं तर नवीन काही कसं. तुम्ही प्रत्येक गाण्यात मग काहीतरी विचार करून जायचा की काहीतरी प्रत्येक गाण्यात विचार करू. माझा एक वॉर्डरोब असायचा मनाचा, त्याच्यामध्ये कपडे असायचे. भजन आलं की लाल साडीची, लाल काठाची साडी, हेलनचं आलं की बिकिनी, असे सगळे कपडे असायचे. आणि त्याप्रमाणे मी ते अंगात म्हणजे अशा मनाने अंगात अशी, आणि विचार करायचे की कशी आता हे डान्स करणार किंवा कसं करणार. मीना कुमारी कशी गाईल, बरोबर, पांढरी साडीमध्ये भजन गाते, डान्स करते, कोण बिंदू कुठचा डान्स करते, काय, तसं विचार करून
त्या कॅरेक्टरमध्ये आपण जायचं, बरोबर, कॅरेक्टरमध्ये जाऊन आपण गायचं, म्हणजे तुम्ही त्या भूमिकेत भूमिकेत. हा. तुला कधी आठवतंय का की तुझ्यावर कधी आजी चिडली आहे किंवा तुला कधी ओरडली, असं तुला कधी आठवते? मला म्हणजे ते असं नुसतं जेवणाच्या बाबतीत म्हणजे होऊ शकतं एक दोन वेळा की जास्ती नको खाऊ असं काहीतरी बोललं असणार, पण आर्टिस्टिकली नाही. कारण जितकं त्यांनी मला शिकवलंय ते काम बरोबर असायला पाहिजे, कामात कधी चुकीचं नाही असायला पाहिजे, आणि ते मी पिकअप केलंय. कारण ते इतके मेहनती आहे ना, मग ते बघून वाटतं की आता 90व्या वर्षी इतकं काम करतो, आपण 22 मध्ये काय करतोय, आम्हाला पण करायला पाहिजे ना इतकं काम, आणि डबल करायला पाहिजे. प्रयत्न तरी केला तरी 50% करू शकणार त्यांच्यापासून, पण अजून नाही करू शकणार. संध्याकाळी आली ना की म्हणते आय एम टायर्ड, टायर्ड. आम्ही टायर्ड शब्दच ऐकला नव्हता कधी लाईफमध्ये. टायर्ड काय असतं आम्हाला माहिती नाही. काय 10ला सकाळी स्टुडिओला पोचायचं, त्याच्या आधी रिहर्सल 7 वाजल्यापासून सगळ्यांच्या रिहर्सल करायच्या, मग स्टुडिओला पोचायचं, मग दिवस नाही रात्र व्हायची. रात्रीनंतर घरी जातात 12 1 वाजायचं, परत 7ला बाहेर पडायचं. म्हणून त्यांना माहितच नाही, आम्हाला माहितच नव्हतं टायर्ड काय असतं ते. बरोबर, थकायचं नव्हतंच, काही वेळच नव्हता थकायला. बरोबर. आणि माझा प्रश्न हाच होता तुम्हाला की यंग जनरेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचारतो की मी किंवा ही असेल, आम्ही असं लगेच हे करतो की आता चला खूप काम केलं, 3 तास काम केलं, आता बास आता आपण हे. पण तुम्हाला आयुष्यात एवढे अडथळे असताना पण तुम्ही त्याला सामोरं जाऊन एवढं काम करून हे सगळं तुम्ही कसं टिकवलं? का हा सगळा मनाचा खेळ? काम चांगलं करायचं. हे काम नसेल तर हे गाणं आपलं पहिलं गाणं आहे, हे गाणं वाईट झालं तर दुसरं गाणं मिळणार नाही, हा विचार करून त्या गाण्याला गायचा की हे माझं पहिलं गाणं आहे, ह्याच्यात माझा सगळा जीव ओतायचा. सगळ्या गाण्याला मी असंच केलेलं आहे. एक गाणं आता त्याने बोलत होता नंदू, क्या खबर थी क्या वो हसीना थी, एक दिवाना था एक हसीना थी. त्याला 2 दिवस लागले होते गाण्याला. म्युझिशियनला इतकं करायला. किशोर आणि मी 2 जण आम्ही 2 दिवस गात होतो ते गाणं. रात्र गेली, दुसरा दिवस गेला, हा दिवस गेला, रात्र गेली, तर तेव्हा ते गाणं 12 वाजता दुसऱ्या दिवशी संपलं. वन टेक. तेव्हा एकच टेक असायचा, एक टेक असायचा. त्यावेळेला हेडफोन नव्हता, आणि लाईव्ह म्युझिशियन एकदा चुकलं की बंद, एकदा चुकलं परत रिपीट करायचं. ते 2 दिवस त्याला लागले होते गाणं. आणि अशी बरीचशी गाणी होती की त्याच्यामध्ये 1.5 दिवस तर गेलेला आहे असा. पण तुम्ही कधी कटकट करायचा नाही? मला हेच विचारायचं शेवटचं की तुम्ही आता जे यंग लोक आहेत की ज्यांना ह्याच्यामध्ये यायचंय, या फील्डमध्ये यायचंय, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? जे काम करणार तुम्ही ते आपलं लाईफ आहे समजून करायचं की आपला जीव आहे. हे काम नसलं तर आपण जिवंत नसणार, असा विचार केला ना की माणूस काम करतो. तो काम करत राहायला पाहिजे. मग जर मी गाण्यामध्ये काही खराब केलं, काही केलं, तर ही फिल्म इंडस्ट्री काय कुठची इंडस्ट्री कोणालाही ठेवत नाही. त्याने काम चुकलं की त्याला काढून टाकतात. तसं आपल्याला पण काढून टाकणार गाण्यातून किंवा कामातून. तर आपल्याला ते नको म्हणून आपण काम करायचंय. आणि तसं 80 वर्ष झाली आता मला काम करता करता. 82 वर्ष, 10 वर्षाची असताना मी सुरू केलं. आतापर्यंत मला, आणि ज्याच्यामध्ये मी सगळ्या भाषेमध्ये गायलेले आहे. मराठी काय खूपच गायलेले मी. जवळजवळ 900-1000 तरी गाणे आहेत मराठीची. सगळी पिक्चर माझी असायची. 60 पासून सगळी माझी पिक्चर. 50s मध्ये, 40s मध्ये, सॉरी 40s मध्ये सुरू केले मी. त्यामुळे पिक्चर मला खूप गाले मी. मराठी, हिंदी, गुजराती, पंजाबी, बंगाली, मल्याळम, तेलुगू सगळी गाणी गायली. आणि तुमची आणखीन एक जी आवड आहे, आता शेवटचाच प्रश्न आहे की ती आहे कुकिंगची. तर मला झनईला विचारायचं की तुला आजीच्या हातची सगळ्यात जास्त डिश कुठली आवडती, आजीने बनवलेली? त्यांची नाही काळी डाळ. म्हणजे त्यांचं काय आहे ना की ऑलमोस्ट
किती तास शिजवते 2 तू? दिवस. हा 2 दिवस म्हणजे शेगडीवरती शिजवायचं आणि मग जी डाळ येते ना म्हणजे अशी छान आहे की तुम्ही बस खात राहणार. ती बेस्ट आहे. म्हणजे ते तुम्ही 2 दिवस जर काहीतरी शिजलं मग कसं निघणार ते छान ना, पूर्ण म्हणजे फ्लेवरफुल दमदार. ते तसं आहे, सिम्पल आहे पण दमदार आहे, फार छान आहे. हा आणि तुम्हाला तुमच्या हातचा कुठला पदार्थ आवडतो? काही नाही काहीच नाही आवडत. मला खरं सांगू, मला चांगली डाळ, भात, लोणचं आणि तूप हे जेवण असलं, बटाट्याची भाजी असली, मला फार बरं वाटतं. अर्धी पक्की कच्ची ती पण फोडणी देऊन खाल्लेली असते. पण डाळ चांगली पाहिजे आणि लोणचं असलं पाहिजे. लिंबाचं लोणचं, मिरचीचं लोणचं, नॉर्मल जेवण आवडतं. मला फार आवडतं. येस, तर थँक्यू सो मच की तुम्ही आम्हाला वेळ दिलात. आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही अशी गाणी करत राहावी आणि मी असेच तुमच्या दोघींचे इंटरव्ह्यू घेत राहू. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.